नमस्कार मित्र हो. आपण टीईटी मार्गदर्शन अंतर्गत व्याख्यानमालेमध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावर चर्चा करीत आहोत. मागील 2 व्हिडिओजमध्ये आपण बालमानसशास्त्र, मानसशास्त्र या संदर्भातील सविस्तर अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर वाढ आणि विकासाचे तत्व, वाढ आणि विकासाच्या अवस्था याविषयी माहिती सविस्तर घेतलेली आहे. आता आपण विकासाच्या उपपत्ती याबाबत सविस्तर माहिती घेऊयात. मित्र हो, विकासाशी संबंधित प्रामुख्याने 5 उपपत्तींचा समावेश यामध्ये केला गेलेला आहे. यामध्ये जीन पियाजे यांची बौद्धिक विकास उपपत्ती, कोहलबर्ग यांची नैतिक विकास उपपत्ती, वायगोटस्की यांची सामाजिक विकास उपपत्ती, इरिकसन यांची मनोसामाजिक उपपत्ती, फ्राइड यांची मनोविश्लेषणवादी उपपत्ती, चॉम्स्कीचा भाषिक सिद्धांत या संदर्भातही एक उपपत्ती विकसित झालेली आहे. आपण फक्त जीन पियाजे, कोहलबर्ग आणि वायगोटस्की या 3च उपपत्तीवर जास्त भर देणार आहोत, कारण टीईटी परीक्षेमध्ये या 3 उपपत्तीशी संबंधितच जास्त प्रश्न विचारले गेले आहेत. उर्वरित विकासाशी संबंधित उपपत्तीवर प्रश्न विचारले गेलेले नाहीत. जीन पियाजे यांची उपपत्ती आपण प्रथम पाहूयात. ही उपपत्ती प्रामुख्यानं बुद्धिमत्तेच्या विकासावर आधारित असणारी उपपत्ती आहे. बालकाच्या विकासाच्या ज्या अवस्था असतात, ह्या प्रत्येक अवस्थामध्ये बौद्धिक विकास सुद्धा विविध अवस्था असू शकतात. जशी शैशवावस्था, बाल्यावस्था, कुमारावस्था, अगदी त्याच पद्धतीनं बाल जसं अवस्था बदलत जातं वाढ आणि विकासाच्या, अगदी त्याच पद्धतीनं त्याचा मानसिक विकास किंवा बोधात्मक विकास हा सुद्धा त्या टप्प्यानुसार बदलत जात असतो. ज्या कृतीमध्ये विद्यार्थी गुंतून राहतील किंवा समायोजनासाठी धडपडतील, अशाच गोष्टीच्या अनुषंगानं बौद्धिक विकास होत असतो. प्रत्यक्ष अनुभव आणि तयारीला महत्व या ठिकाणी जास्त दिलेलं आहे. जीन पियाजे याची बोधात्मक विकास उपपत्तीमध्ये ज्ञान रचना ही एक संकल्पना, कारण ज्ञानवादी विचारसरणीमध्ये जीन पियाजे यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. ज्ञान रचनेचा अर्थ त्यांना मांडलेला दिसतोय विशिष्ट भौतिक कृतीच्या पाठीमागे असणारी मानसिक रचना. फार आपण खोलात नाही जाणार नाही याच्यामध्ये. अजून एक संकल्पना त्यांना जी मांडली ती म्हणजे स्कीमा, मेंटल रिप्रेझेंटेशन ऑफ द वर्ल्ड. म्हणजे आपल्याला जग कसं दिसतं, तर ते जग दिसण्यासाठी आपल्या मेंदूमध्ये एक विशिष्ट प्रकारची रचना तयार झालेली असते आणि त्याला त्यांना स्कीमा असं एक नाव दिलेलं आहे. जसे अनुभव बदलतात तसे स्कीमा सुद्धा बदलत जातात. जीन पियाजे यांच्या उपपत्तीनुसार ऍडॅप्टेशन हे नक्की कसं होतं, तर यामध्ये प्रामुख्याने 2 टप्पे असतात: सात्मीकरण आणि समावेशन, ऍसिमिलेशन आणि अकॉमोडेशन. प्रत्येक बालक हे ह्या 2 टप्प्यानुसार शिकत असतं किंवा ह्या 2 उपप्रक्रियानुसार त्याचं अध्ययन होतं, असं जीन पियाजे म्हणतो. आता आपण खऱ्या अर्थानं ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात त्या उपपत्तीकडे जाऊयात. प्रामुख्याने याचे 4 अवस्था निश्चित केलेल्या आहेत. 4 प्रकारच्या ज्ञान रचना जीन पियाजेने या बोधात्मक विकासामध्ये मांडलेल्या आहेत. पहिली अवस्था संवेदनकारक, ज्याला सेन्सरी मोटर स्टेज असं म्हटलं जातं. क्रियापूर्व अवस्था त्याला प्री ऑपरेशनल स्टेज, मूर्त क्रियात्मक त्याला कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज आणि अमूर्त क्रियात्मक त्याला फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. ह्या प्रत्येकाची काही वैशिष्ट्ये त्या स्टेजची पहा. संवेदनकारक म्हटलं की त्याला ऑब्जेक्ट परमनन्स म्हणजे वस्तुबोधाला जास्त महत्व. इगोसेंट्रिक हे ज्या आहे यामध्ये क्रियापूर्व अवस्थेचं एक वैशिष्ट्य आहे. कन्झर्वेशन ज्याला धारणीकरण असा मराठी एक शब्द वापरला जातो, हे एक वैशिष्ट्य मूर्त क्रियात्मकचं आहे. आणि ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग, अमूर्त विचार ज्याला म्हणतो आपण, ते अमूर्त क्रियात्मक या अवस्थेचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येकाचा वयोगट सुद्धा निश्चित केलेला आहे. 0 ते 2, 2 ते 7, 7-12. 7-12 थोडंसं आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जातं. आणि अबाउट 12. थोडक्यात हा कालखंड जो आहे हा शैशवावस्थेचा कालखंड आहे. इथपर्यंतचा जवळजवळ 2 ते 7 पर्यंत. इथून बाल्यावस्था खऱ्या अर्थानं सुरू होते. म्हणजे हा कालखंड बाल्यावस्थेमध्ये जास्त मोडतो. आणि अबाउट 12 हा जो कालखंड आहे थोडासा कुमारवयीन बालकाचा दिसतो.
या प्रत्येक कालखंडाची काही वैशिष्ट्ये आहेत, आपण ती पाहूयात. संवेदनकारक अवस्था, ज्यामध्ये बालक आत्मकेंद्रीय असतं, ज्ञानग्रहण प्रामुख्याने ज्ञानेंद्रियामार्फत आणि कार्यकौशल्यामार्फत आत्मसात करतं. भाषिक विकास होतो, परंतु भाषेला महत्व कमी असतं. वस्तुबोधाला जास्त महत्व असतं. सभोवतालची परिस्थितीला कायम वाटते. खेळ आणि अनुकरण यावर जास्त भर. अवकाशाचे आणि काळाचं ज्ञान तुलनेनं फारसं नसतं. क्रियापूर्व अवस्थामध्ये प्रामुख्यानं 5 वर्तन प्रकार मोडतात. अनुकरण क्रिया, प्रतिमात्मक खेळ, मानस प्रतिमा, चित्र काढणं आणि शाब्दिक मांडणी. तर या अवस्थेच्या अनुषंगानं काही वैशिष्ट्य त्यांना मानलेले आहेत. सजीवता आणि कृत्रिमता अशी एक 6वी स्टेज काही ठिकाणी नमूद केलेले. क्रियापूर्व अवस्थेमध्ये प्रामुख्याने चिन्ह आणि सूचनाच्या आधारे कृती करण्याची क्षमता असते. ही वैशिष्ट्य थोडीशी आपण जाणून घेऊयात 2 ते 7 वर्षाची, कारण या वैशिष्ट्यावर एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. बालक अतिशय आत्मकेंद्रीय असतं. इगोसेंट्रिक आपण शब्द वापरला तर त्याला. कृतीवर जास्त भर, अवबोधावरून निष्कर्ष आणि संबोधाच्या साहाय्याने निष्कर्ष काढू शकत नाही. मूर्त क्रियात्मक अवस्था आपण पाहूया. यामध्ये धारणीकरण, क्रमीकरण, वर्गीकरण, उलटक्रम, अंकगणितीय क्षमता या आणि संकल्पना असं बोधात्मक विकासाच्या विविध अवस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हाच भाग इंग्रजीतून फक्त नमूद केलेला आहे. मूर्त गोष्टीचा विचार करून नैसर्गिक गोष्टीवर वरून निष्कर्ष काढणं, म्हणजे थोडक्यात ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग फारसं नसतं, कॉन्क्रीट थिंकिंगवर जास्त भर. म्हणूनच याला नाव दिलेले कॉन्क्रीट ऑपरेशनल पिरियड. तिन्ही अवस्थेचं थोडंसं एक समग्र चित्र तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला तुलना करणं सोपं जाईल. हिथं वस्तुबोधाला महत्व दिलंय, हिथं अवबोधावर निष्कर्ष आहेत, मूर्त गोष्टीवर आधारित आहेत. प्रत्येक ठिकाणी पहा, प्रत्येक अवस्थाचे काही वैशिष्ट्य आहेत. इथं भाषेला महत्व नसतं आणि इथं मात्र हे 5 वर्तन प्रकाराला जास्त महत्व दिले. आणि इथं विचाराची जी विविध अंग आहेत, संबोध आकलन ज्याला आपण म्हणतो, वर्गीकरण, क्रम लावणं, संख्याचा उपयोग करणं, हे खऱ्या अर्थाने इथं डेव्हलप होतं पहा. म्हणून मूर्त क्रियात्मक अवस्था जी आहे त्या तुलनेनं खऱ्या अर्थाने विचार प्रक्रिया सुरू झालेली असते. आता शेवटची स्टेज जी आहे ती फॉर्मल स्टेज ज्याला आपण म्हणतोय, किंवा अमूर्त क्रियात्मक. फॉर्मल ऑपरेशनल हा शब्द फक्त लक्षात ठेवला तर मला वाटतं स्टेजेस सगळ्या लक्षात राहतात. यामध्ये तर्क आणि अनुमान, जीवनातील समस्या म्हणजे समस्या निराकरण म्हणूया, तर्क काढणं, अनुमान काढणं, अमूर्त विचार, ह्याच विचार प्रक्रियेच्या उच्च स्तरावरच्या मानसिक प्रक्रियेत संभवतात. बौद्धिक विकासाची अवस्था या खऱ्या अर्थाने याला म्हटलं जातं, लक्षात घ्या. म्हणजे विद्यार्थी खऱ्या अर्थानं परिपक्वता प्राप्त करतो याच स्टेजमध्ये, असं जीन पियाजे म्हणतो. म्हणून या 3 टप्पे खूप महत्वाचे दाखवले: ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग, सायंटिफिक रिझनिंग, सोशल मल्टी लेयर्ड कॉम्प्लेक्स थिंकिंग वगैरे वगैरे. मूर्त ते अमूर्त असा प्रवास खऱ्या अर्थाने या बोधात्मक विकासामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर कोहलबर्गची थेअरी. कोहलबर्गच्या थेअरीमध्ये फक्त एवढा चार्ट जरी बघितला तरी मला वाटतं आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तर देता येतील. याच्यामध्ये 3 पातळ्या आहेत. पारंपरिक शब्द लक्षात ठेवायचा, किंवा इंग्रजीमध्ये त्याला कन्व्हेन्शनल, ज्यामध्ये प्री कन्व्हेन्शनल, पोस्ट कन्व्हेन्शनल, ही तर 3 स्टेजेस आहेत, पातळ्या आहेत. आणि टप्पे मात्र 6 आहेत. प्रत्येक पातळीमध्ये 2 टप्पे, 2 ते 7, 7 ते 12 आणि अबाउट 12. जसं जीन पियाजेचे वयोगट दाखवला ते तसाच आहे, फक्त जीन पियाजे मध्ये काय केलं होतं, 0 ते 2 संवेदनकारक अवस्था फक्त जादा घेतलेली आहे. बाकीचे वयोगटाच्या अवस्थानुसार तेच टप्पे ठेवलेले आहेत. तिथं शब्द वापरला ऑपरेशनल आणि इथं वापरलेला आहे कन्व्हेन्शनल. त्यामुळे साहजिकच त्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. आज्ञापालन व शिक्षा ह्या 2 टप्प्यावर इथं येतात. यांत्रिक सापेक्षवाद 2 ते 4 आणि 4 ते 7, त्याचेच लहान लहान टप्पे केलेले आहेत. चांगला मुलगा किंवा चांगली मुलगी या दृष्टिकोनातून नियम आणि कायदे पालन 7 ते 10 आणि 10 ते 12, 7-12चं इथं 2 उप टप्प्यामध्ये भाग केलेला आहे. म्हणजे एक पातळी 2 टप्पे. इथं सामाजिक नीतिमत्ता आणि त्याचबरोबर वैश्विक नैतिक तत्वे हा भाग घेतलेला आहे, ज्याला टीन आणि अडल्ट असे एक स्टेज म्हटली गेलेली आहे. टीन मध्ये साधारण सामाजिक नीतिमत्ता असते आणि अडल्ट स्टेजमध्ये वैश्विक नैतिक तत्वे म्हणजे उच्च स्तरावरील तत्वांचा विचार केला जातो. स्टेज ऑफ युगो त्याला म्हटलं जातं, जी पूर्व पारंपरिक आहे, किंवा सांकेतिक शब्द वापरला जातो काही ठिकाणी. सांकेतिक हा शब्द म्हणजे पूर्व सांकेतिक, सांकेतिक पातळी आणि सांकेतिकी नंतरची पातळी. काही ठिकाणी परंपरा शब्द वापरलाय, काही ठिकाणी सांकेतिक वापरलाय. आपण इंग्रजीतील जे शब्द आहेत ते शब्द वापरणं जास्त चांगलं.
की ज्याला मगाशी मी म्हटल्याप्रमाणे कन्व्हेन्शनल स्टेज. कन्व्हेन्शनल म्हणजे ट्रॅडिशन म्हणतो किंवा परंपरा म्हणतो, म्हणजे परंपराची खरी स्टेज आहे सातबाराची. त्याच्या अगोदरची स्टेज म्हणजे नैतिक पूर्व म्हणूया आपण, ही नैतिकतेची स्टेज, नैतिक पूर्व, नैतिकतेनंतरची. हा साधा शब्द म्हणजे इथं तसं आपल्याला म्हणता येईल पहा, ही नैतिकतेची स्टेज सातबारा, ही तर खऱ्या अर्थाने ही नैतिक पूर्व आणि नैतिकतेनंतरची. इंग्रजीमध्ये फक्त हे मांडले, बाकी काहीच नाही. पूर्व पारंपरिक पातळीमध्ये नक्की काय होते त्याचं थोडक्यात फक्त माहिती. या ठिकाणी आज्ञापालन आणि शिक्षा यावर आधारित नैतिक वर्तन असतं पहा. म्हणजे थोडक्यात भीती किंवा शिक्षा चुकवण्याचा प्रयत्न बालक करत असतं आणि त्या आधारे ते काय करतं, नैतिकता दाखवत असते. कोणतरी मारेल, कोणतरी रागावेल, ही एक मनामध्ये त्याच्या भीती असते आणि म्हणून ते काय करतंय, सांगितलेली कामं करण्याचा प्रयत्न करत असते. बाकी काय त्याला नैतिकतेचा अर्थ कळायला नसतोय. किंवा कोणाला तरी सहकार्य करणं, मदत करणं, पारितोषिक मिळवणं यांना ते महत्व जास्त देतं. आज्ञापालन कसं होतं तर बाहेरच्या व्यक्तीवर आधारित, सांगणारा कोणतरी बाहेरचाच असतो. तो स्वतः काय कर म्हणजे बोलवता धनी कोणतरी दुसराच आहे आणि हा मात्र काय करतो त्याप्रमाणे वर्तन करतो. म्हणजे बालकाला नैतिकता कळत नसते. आनंद, सुख, स्वहित, स्वार्थ यावर आधारित त्याची सगळी नैतिकता असते. मला ज्यातून आनंद मिळतोय ते मी करणार, ज्यातून दुःख मिळतंय ते मी करायचं टाळणार, असं हे साधारण बालकाचं वर्तन असतं. मित्र हो, आता आपण कोहलबर्गच्या उपपत्तीतील दुसरी पातळी म्हणजेच सांकेतिक पातळी, ज्याला आपण नैतिक पातळी असंही म्हणतो, याविषयीची माहिती घेऊयात. याच पातळीला स्टेज ऑफ रिस्पेक्ट असंही म्हटलं जातं. आपल्या सर्वांस ठाऊक आहे की या वयातील मुलं जे आहेत, साधारण 7 ते 12 वयोगटातील मुलं, शिक्षक किंवा मोठ्या व्यक्ती यांना आदर देत असतात आणि म्हणून त्याला स्टेज ऑफ रिस्पेक्ट असंही म्हटलं जातं. आणि यावर त्यांचं खरं तर नैतिक वर्तन असतं. म्हणजे मोठी माणसं काय वर्तन करतात, कशी वागतात, यावर त्यांचं वर्तन, नैतिकतेची वर्तन जे आहे ते अवलंबून असतं. त्यातील पहिला भाग जो आहे तो गुड बॉय नाईस गर्ल, म्हणजे मी एक चांगला मुलगा आहे याची एक संमती त्याला हवी असते. कोणीतरी आपल्याला चांगलं म्हणावं, कोणीतरी आपल्याला कौतुक करावं, याच्यासाठी ते नैतिक वर्तन दाखवण्याचा प्रयत्न करत असतं. शिक्षकाने एखादी वस्तू मागितली तर ती वस्तू द्यायला लगेच तयार असतं, कारण शिक्षक त्याचं कौतुक करणार असतात हे त्याला माहीत असतं आणि म्हणून तशा प्रकारचं वर्तन ते नेहमी करत असतं. आरोप आणि दोष टाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू असतोय. सामाजिक अपेक्षा आणि भूमिकाचा अनुरूप, म्हणजे समाजामध्ये जे काय चाललेलं आहे, ज्या ठिकाणी समाजातील लोक कौतुक करतात चांगल्या कामाचं, चांगल्या वर्तनाचं, त्या ठिकाणी तशा प्रकारचं वर्तन करण्याचा कल या बालकाचा जास्त असतो. थोडक्यात चांगला मुलगा किंवा चांगली मुलगी म्हणावी याच्यासाठीच हे वर्तन असतं. खरं तर नैतिक वर्तन या दृष्टिकोनातून तयार झालेलं असतं आणि म्हणून याला चांगला मुलगा आणि मुलगी अशा प्रकारचं एक स्टेज म्हटली जाते. ती लेवल 2 मधली पहिली स्टेज. आता लेवल 2 मधली दुसरी स्टेज ती म्हणजे थोडस सामाजिक नियम आणि कायदे याच्या अनुषंगाने केलेलं वर्तन. मागील अवस्थेतील जे नियम आहे ते थोडस बाजूला केले जातात. सामाजिक नियमांचं थोडंसं अनुकरण केलं जातं. म्हणजे घरातील शिस्त असेल, घरातील नियम असतील, त्या नियमाचं पालन तो करण्याचा प्रयत्न करतो. किंवा तोच मुलगा शाळेत ज्यावेळेस जातो त्यावेळेस शाळेचे काही नियम असतील, शिक्षकांना सांगितलेले काही कृती असतील, तो अगदी प्रामाणिकपणे पूर्ण करतो. मोठ्या व्यक्तींचं वर्तन त्याला आता मान्य झालेलं असतं. समाजात आपली ओळख व्हावी या दृष्टिकोनातून तो वर्तन करायला लागतो. समाजसेवा सुरू करतो. आईनं सांगितलेली कामं असतील, वडिलांना सांगितलेली कामं असतील, मोठ्या माणसानं सांगितलेली कामं असतील, हे तो हळूहळू स्वीकारतो, कारण त्यामध्ये त्याला नैतिकता वाटते. सामाजिक प्रतिष्ठेवर नैतर वर्तन त्याचं सुरू झालेलं असतं आणि म्हणून याला सामाजिक नियम व कायदे पालन असंही म्हटलं जातं. म्हणजे खऱ्या अर्थानं त्याला नैतिक पातळी जी आहे ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरू असते. पण तरी देखील सतसत विवेक बुद्धी मात्र त्याची जागृत नसते. एखादा नियम असेल, एखादं वर्तन असेल, ते असंच का करायचं हे त्याला कळलं नसतं. फक्त त्याला एवढं माहित असतं हे समाजातील लोक करतायत म्हणजे ते योग्य आहे, मोठी माणसं करतायत म्हणजे ते योग्य आहे आणि म्हणून ते नियम आणि कायद्यांचं पालन तो करत असतो. आता शेवटची पातळी आपण पाहूयात, ती म्हणजे सांकेतिकीनंतरची पातळी किंवा नैतिक वर्तनानंतरची पातळी किंवा परंपरेनंतरची पातळी. कारण या अगोदरची जी पातळी होती ती परंपराला धरून तो वर्तन करत असतो, नैतिकतेला धरून तो वर्तन करत असतो. आता मात्र थोडस स्टेज ऑफ रिस्पेक्ट फॉर सोशल सिस्टीम, आता सामाजिक जी प्रणाली आहे त्याच्या अनुषंगाने तो रिस्पेक्ट देण्याचा प्रयत्न करतो, ज्याला पोस्ट कन्व्हेन्शनल लेवल असंही म्हटलं जातं.
यामध्ये प्रामुख्याने 2 टप्पे येतात. एक सामाजिक नीतिमत्ता, समाजामध्ये नीतिमत्ता काय आहे, चांगली तत्व कोणते आहेत, नियम कोणते आहेत, नैतिक निर्णय कोणते आहेत, सदसद विवेक बुद्धी म्हणतो आपण, ती खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरू झालेली असते. नैतिक तर्क विचार हळूहळू सुरू होतात. चिकित्सा थोडक्यात तो करतो. एखादं तत्व असेल, एखादं वर्तन असेल, एखादी चांगली गोष्ट असेल, एखादी वाईट गोष्ट असेल, एखादी योग्य असेल, अयोग्य असेल, याची तो हळूहळू काय करतो, चिकित्सा करतो आणि त्यातून मग तो निर्णय घेतो की हे वर्तन आपण स्वीकारायचं किंवा नाही. कदाचित सामाजिक नीतिमत्तेला धरून राहणारी माणसं बरीच आपल्याला पाहायला मिळतात. हे समाजाला योग्य मग त्याप्रमाणे वर्तन करायचं. उदाहरणार्थ आता आंतरजातीय विवाह बरीचशी मुलं करत नाहीत. का करत नाही तर त्याचं प्रमुख कारण हेच असतं, सामाजिक नीतिमत्ता. समाजातील रूढी परंपरा ज्या असतात याला कवटाळून राहणारी माणसंही बरीचशी आपण बघत असतो. त्याचं कारण सामाजिक नीतिमत्ता म्हणजे हीच नैतिक वर्तन असं साधारण त्याचा समज झालेला असतो. पण हळूहळू यामध्ये सुद्धा काही माणसं याविरुद्ध आंदोलन करणारी किंवा याविरुद्ध बंड करणारी असतात. ती माणसं जी असतात ती प्रामुख्यानं युनिव्हर्सल प्रिन्सिपलचा शोध घेणारी माणसं असतात. उदाहरणार्थ महात्मा फुले असतील, समाज सुधारक असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. यांना काय केलं, केवळ सामाजिक नीतिमत्तेला धरून ते राहिले नाहीत, तर युनिव्हर्सल प्रिन्सिपल्स काय आहेत, मानवतेचं तत्व काय आहे, स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुता असेल, अहिंसा असेल, ही जी तत्व आहेत ह्या तत्वांच्या अनुषंगाने त्यांना त्यांचं वर्तन करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि म्हणून त्याला वैश्विक तत्वे, नैतिक तत्वे असं म्हटलं गेलेलं आहे. हे खरं परमोच्च पातळी आहे नैतिक वर्तनातील. या परमोच्च पातळीवर सर्वच माणसं जातील असं नाही, यातील ठराविकच माणसं जातात आणि म्हणून बहुतांश माणसं जे सामाजिक नीतिमत्तेला कवटाळून राहतात. आपल्या भारतीय परिस्थितीत जर विचार केला तर बरीचशी माणसं ही सामाजिक नीतिमत्तेला लटकून जास्त राहतात आणि म्हणून या ठिकाणी सामाजिक भेद जे आहेत, सामाजिक रूढी आहेत, परंपरा आहेत, जातीभेद आहेत, हे अजूनही आपल्यामध्ये टिकून आहेत. त्याचं प्रमुख कारण नैतिकतेची पातळी या सामाजिक नीतिमत्तेला धरून नये. आता आपण सांस्कृतिक आणि सामाजिक विकास उपपत्ती जी वायगोटस्कीची उपपत्ती त्याविषयीची माहिती घेऊया. वायगोटस्की हा थोडासा सोशल अप्रोच असणारा कन्स्ट्रक्टिव्हिस्ट. जीन पियाजे जो होता हा कॉग्निटिव्ह अप्रोच असणारा, म्हणजे बोधात्मकला जास्त महत्व देणारा ज्ञान रचनावाद त्यानं स्वीकारला. वायगोटस्की त्याचा शिष्य, परंतु त्यानं पियाजेचा ज्ञान रचनावाद काही प्रमाणात स्वीकारलाच, परंतु तो थोडासा वेगळ्या अँगलनं त्यानं थोडंसं सांस्कृतिक आणि सामाजिक आधार जो आहे तो ज्ञान रचनावादाला जास्त दिला आणि म्हणून त्यानं भाषेला सर्वात महत्वाचं स्थान दिलं. भाषा सर्व मानसिक साधनांची जननी असं एक मत त्यानं त्या काळामध्ये मांडलं होतं. आपल्यालाही माहित आहे की जेवढी भाषा आपली प्रगल्भ असेल तेवढा आपल्याला विकास वेगानं होतो आणि भाषेत जर आपली व्यवस्थित नसेल तर कदाचित विकासाला मर्यादा येऊ शकतात. उदाहरणार्थ आता काही मुलं आपल्या भारतीय संस्कृतीमधील केवळ इंग्रजीच्या भीतीपोटी त्यांचा विकास नीट होत नाही. त्यांच्याकडे टॅलेंट असते, चांगल्या प्रकारचं काम करण्याची क्षमता असते, परंतु भाषा दुर्बल असल्यामुळं कदाचित एका विशिष्ट उंचीपर्यंत ते जाऊ शकत नाहीत. मानसिक साधनं कोणती विकासातील, तर ती प्रामुख्याने 3 साधनं आहेत असं वायगोटस्की म्हणतो. पहिलं भाषा, दुसरी संस्कृती आणि तिसरी सामाजिक आंतरक्रिया. कारण आपण ज्या संस्कृतीमध्ये वाढतो तोही भाग महत्वाचा आहे, ज्या समाजामध्ये आपण वाढतो तोही भाग खूप महत्वाचा आहे, त्यामधल्या इंटरॅक्शन्स किती होतात तो भाग सुद्धा खूप महत्वाचा आहे. कारण आपल्याला माहिती आहे की सोलापूर मधला राहणारा एखादा माणूस असेल, पुण्यातील राहणारा एखादा माणूस असेल, मुंबईमधला राहणारा माणूस असेल, याच्या वर्तनामध्ये, याच्या विकासामध्ये खूप आपल्याला फरक दिसतो. त्याचं प्रमुख कारण सोशल इंटरॅक्शन्स. विकासाचा अवकाश प्रदेश नावाची एक संकल्पना त्या काळामध्ये त्यानं मांडली होती. वायगोटस्की यांची ही संकल्पना आहे. ZPD त्याला म्हटलेलं आहे, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. यामध्ये ऍक्च्युअल लेवलचं लर्निंग जे आहे, ज्याला इंडिव्हिज्युअल लर्निंग म्हणतो आपण 2 पातळ्यावर अध्ययन करतो, एक वैयक्तिक पातळीवर आणि एक सामाजिक पातळीवर. पण वैयक्तिक पातळीवर जे अध्ययन असतं हे बऱ्याचदा खूप निम्न प्रतीचं असतं किंवा कमी झालेलं असतं आणि सोशल पातळीवर जे लर्निंग असतं ते जास्त असते, ज्याला पोटेन्शियल लेवल असं त्यांना नाव दिलेलं आहे. आणि इंडिव्हिज्युअल लेवलला जे असतं ते ऍक्च्युअल लेवल म्हणूया किंवा ऍक्च्युअल लर्निंग म्हणूया. मग ह्या दोन्हीमध्ये जो फरक आहे त्या फरकाला त्यानं विकासाचा अवकाश प्रदेश असं म्हटलेलं आहे. आता आपण वायगोटस्कीची काही तत्व पाहूयात. ज्ञानाची बांधणी मुले स्वतः करतात, हा सगळ्यात महत्वाचा ज्ञान रचनावादासाठी मांडलेलं ते तत्व आहे. कारण आपण बऱ्याचदा विद्यार्थ्याच्या मेंदूमध्ये माहिती भरतो, तशी भरण्याची गरज नाही. विद्यार्थी स्वतः ज्ञान निर्माण करू शकतात, स्वतः ते तयार करू शकतात. भाषा ज्ञान ग्रहण विकासातील सर्वात महत्वाचं साधन आहे. बघा तुम्ही, भाषा जेवढी आपली
प्रबळ असेल तेवढं आपल्याला सर्व गोष्टी समजायला सोप्या येतात. आणि भाषाच जर आपली दुर्बल असेल तर काही गोष्टी समजण्यामध्ये अडचणी येतात. बालक विकासामध्ये सामाजिक संदर्भ हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मांडलाय, कारण सोशल कन्स्ट्रक्टिव्हिजम हा त्यांना पुरस्कार केलेला आहे. सामाजिक संदर्भ खूप महत्वाचे असतात. आपण ज्या समाजामध्ये राहतो, ज्या वातावरणामध्ये राहतो, त्याचा प्रभाव आपल्या विकासावर असतो, त्या बालकावर सुद्धा असतो. आणि म्हणून बालकाचा विकास याचा संदर्भ सामाजिक विकासाचे आहे. शिकणं म्हणजे खरा विकास. आपण बघितलं होतं, अध्ययन आणि विकास ह्या दोन संकल्पना एकमेकाला पॅरलल चाललेल्या असतात. आणि त्यामुळं शिकण्याची क्रिया म्हणजेच विकासाची क्रिया असा एक विचार वायगोटस्की यांनी मांडला. अध्ययन दोन पातळ्यावर होतं, जे मगाशी मी बोललो होतो, इंडिव्हिज्युअल लेवल अँड सोशल लेवल. वैयक्तिक पातळीवरही अध्ययन असतं आणि सामाजिक पातळीवरही अध्ययन असतं. मित्र हो, आता आपण पियाजेची बोधात्मक विकास उपपत्ती यामधील अवस्थांच्या नावामध्ये काही पुस्तकात झालेला जो बदल आहे त्याचा विचार करूया. कारण टीईटी परीक्षेमध्ये दोन्ही नावं आलटून पालटून येतात. पहा, पहिला कालखंड जो आहे किंवा पहिला अवस्था म्हणूया आपण विकासाची, त्यामध्ये 0 ते 2चा वयोगट, की ज्यामध्ये शब्दपूर्व अवस्था किंवा संवेदनकारक अवस्था असा शब्दप्रयोग वापरलाय. 2 ते 7 यामध्ये क्रियापूर्व प्रतिनिधित्व अवस्था किंवा क्रियापूर्व अवस्था असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. 7 ते 12 हा मूर्त क्रियाकाल किंवा क्रियात्मक अवस्था आणि अबोव 12 याला अमूर्त क्रियाकाल किंवा क्रियात्मक अवस्था असंही म्हटलं गेलेलं आहे. यामध्ये प्रामुख्यानं पहा, शब्द लक्षात काय ठेवायचे तर मूर्त अमूर्त ह्या दोन शब्द नीट लक्षात ठेवा. आणि त्यानंतर संवेदनकारक किंवा शब्दपूर्व आणि नंतर क्रियापूर्व, म्हणजे शब्दपूर्व क्रियापूर्व मूर्त अमूर्त एवढे जर शब्द लक्षात ठेवले तरी मला वाटतं तुमचा गोंधळ फारसा होणार नाही. शब्दपूर्व क्रियापूर्व मूर्त अमूर्त जोडून असणारे शब्द आहेत. अशा या 4 अवस्था आपण पाहिल्या. आता आपण या उपपत्त्यांवर आधारित प्रश्न पाहूयात. कोहलबर्गच्या मते टिंबटिंब पातळीत चांगला मुलगा किंवा चांगली मुलगी मानण्यावर आधारित नैतिक वर्तन असतं. प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे की नैतिक पातळी या ठिकाणी असते, ज्याला आपण सांकेतिक पातळी म्हणतो. म्हणून ही सांकेतिक पातळीचं उदाहरण किंवा परंपरा पातळी, सांकेतिक पातळी कोणताही शब्द तुम्ही वापरू शकाल. कोहलबर्गच्या नैतिक विकासानुसार टिंबटिंब पातळीत वैश्विक, आता वैश्विक तर म्हणजे सगळ्यात वरची आली, म्हणजे नैतिकतेनंतरची आली थोडक्यात, म्हणून सांकेतिकेनंतरची पातळी हा पर्याय त्याचा बरोबर. कोहलबर्गच्या मते टिंबटिंब पातळीत आज्ञापालन आणि शिक्षा. आज्ञापालन आणि शिक्षा अगदी निम्न पातळी लक्षात घ्या, म्हणजे ज्यावेळेस नैतिकतेचा अर्थही कळालेला नसतोय, म्हणजे त्या पूर्व सांकेतिक किंवा नैतिक पूर्व असं आपण म्हणूया. पियाजेच्या बोधात्मक विकासाचं वय विचारले पाहिजे. शक्यतो आता मी ज्ञानावरचे प्रश्न फार कमी घेतले, हा फक्त अपवादात्मक एक प्रश्न घेतलेला आहे. वय वर्षा संदर्भातील कितीही प्रश्न तयार करता येतील आपल्याला. पियाजे असेल किंवा कोहलबर्ग असेल यांच्या जे विविध पातळ्या आहेत किंवा अवस्था आहेत त्याप्रमाणे आपल्याला किती प्रश्न तयार करता येतील. फक्त एक प्रातिनिधिक प्रश्न ठेवला आहे. क्रियापूर्व अवस्था कोणते, ती जी आहे ते 2 ते 7 हा कालखंड. त्याच्यानंतर पियाजेच्या बोधात्मक विकासाच्या उपपत्तीनुसार मूल टिंबटिंब अवस्थेत लोकांचे दृष्टिकोन समजून घेते, तर तो कालखंड जो आहे तो मूर्त क्रियात्मक कालखंड आहे. विकासाच्या उपपत्तीनुसार मूल टिंबटिंब अवस्थेत चिन्हांचा अर्थ जो आहे तो क्रियापूर्वच अवस्था आहे, लक्षात घ्या. लोकांचे दृष्टिकोन समजण्याचं काळ मूर्त क्रियात्मक, पण नुसतं चिन्हांचा अर्थ क्रियापूर्व. या ठिकाणी फक्त नुसतं सेन्सेशन संवेदना, बाकी काहीच नाही. या अवस्थेत अनुकरणाच्या साह्यानं, अनुकरण जे असतं ते जास्त प्रमाणात मूर्त क्रियात्मक अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लोकांचं अनुकरण सुरू होतं आणि म्हणून हा मूर्त क्रियात्मक अवस्था. या अवस्थेत कार्यकारण भाव असतील, तुलना असेल, अनुकरण असेल, क्रम असेल, हे सगळं मूर्त क्रियात्मक. आपण ती वैशिष्ट्य पाहिलेली आहेत, त्यामुळं या ठिकाणी मूर्त क्रियात्मक अवस्थेत तर्क आणि अमूर्त विचार नेहमी लक्षात ठेवायची परमोच्च पातळी बोधात्मक विकासाची. आणि म्हणून इथं औपचारिक क्रियात्मक आपण त्याला म्हणतोय, औपचारिक क्रियात्मक अवस्था. मूल वस्तूंचा क्रम, मग असं मी म्हटलं होतं, क्रम लावणं असेल, तुलना करणं असेल, कार्यकारण भाव असेल, हे सगळं मूर्त क्रियात्मक अवस्थेमध्ये बालक शिकत असते. भाषा हे ज्ञान ग्रहणाच्या विकासातील महत्वाचे साधन, हे आपण आत्ताच पाहिलं होतं. वायगोटस्कीचं हे तत्व आहे. भाषा असेल, संस्कृती असेल, सामाजिक संदर्भ असेल, ह्या सर्व गोष्टी वायगोटस्कीच्या विचारामध्ये जातात. विकासाचा अवकाश प्रदेश, आताच आपण बघितलं होतं, सोशल लर्निंग आणि इंडिव्हिज्युअल लर्निंग यातला जो फरक आहे त्याला त्यानं झेडपीडी म्हटलं होतं किंवा विकासाचा अवकाश प्रदेश म्हटलं होतं.
ती जी संकल्पना आहे वायगोटस्की यांनी मांडलेली होती. ज्ञान रचनावाद टिंबटिंबावर आधारित आहे. हा ज्ञान रचनावाद सामाजिक तत्वावर आधारित आहे, लक्षात घ्या. कारण बोधात्मक वर आधारित असणारा ज्ञान रचनावाद हा पियाजेचा आहे. त्यामुळे सामाजिक आता परीक्षेत विचारलेले प्रश्न टीईटी प्रश्नपत्रिका झाले त्याच्यावर आधारित. कोणत्या अवस्थेत अबोधाचे व संबोधाचे वर्गीकरण शब्द आलाय म्हटलं की नेहमी लक्षात ठेवायचं मूर्त क्रियाकाल अवस्था किंवा मूर्त क्रियात्मक अवस्था. बौद्धिक विकासाच्या दृष्टीने ठरवलेल्या टप्प्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या अवस्थेत टप्प्याचा समावेश नाही. तर तुमच्या लक्षात येईल पहा, शब्दपूर्व क्रियापूर्व मूर्त अमूर्त. पण इथं मूर्त नाहीच कुठं दिसत, हे वेगळा शब्द टाकलेला आहे. म्हणजे बौद्धिक विकासाची अवस्था खरं नाव आहे त्याला, पण ती काय अवस्था नाही, आणि म्हणून डी पर्याय या ठिकाणी वेगळा पडतो, नाही म्हटलं आहे. संकल्पना निर्मितीसाठी आणि अमूर्त विचार करण्यासाठी प्रत्यक्ष अनुभवाला महत्व दिलं होतं. हे पियाजेनं लक्षात घ्या. यामध्ये मूर्त अनुभवावर जास्त भर होता पियाजे यांचा. जेव्हा साधना चेतकाचं वर्गीकरण करायला शिकते व संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते. म्हणजे पाहता वर्गीकरण करणं आलेलं आहे, बाकी काहीच नाही. वर्गीकरण म्हटलं की मूर्त क्रियाकाल अवस्था. इथं पर्याय कदाचित त्यांचा चुकलेला आहे, कारण चेतकांचं वर्गीकरण करायला शिकते संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते. म्हणजे हा वर्गीकरणाची जी संकल्पना आहे ही मूर्त क्रियाकाल अवस्था आहे. विकासाचे जीव उपपत्तीमध्ये त्या संदर्भातील पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे असं म्हटलंय पहा. सगळी विधाने व्यवस्थितपणे वाचायची. तुमच्या लक्षात येईल की संबोधन निर्मितीसाठी बोधात्मक व कारक विकास अनावश्यक आहे. इथं शब्द फसवलेला आहे, अनावश्यक. खरं तर आवश्यक पाहिजे होतं, आणि म्हणून हा पर्याय जो आहे तो असत्य आहे. काही अवस्था जी मगाशी मी म्हटलं होतं की नावं बदललेली आहेत, तर ते नावं बदलल्याप्रमाणे आपल्याला ते पाहावं लागेल. हा शब्दपूर्व अवस्था म्हटलं की मूल चेतकांचं वर्गीकरण करायला शिकतं. चेतकांचं वर्गीकरण लक्षात घ्या. नुसतं फक्त जर वस्तूंचं वर्गीकरण असेल, एखाद्या संबोधाचं वर्गीकरण असेल तर ते मात्र तुमचं मूर्त क्रियात्मक. परंतु नुसतं चेतकाचं वर्गीकरण असेल तर मात्र शब्दपूर्व अवस्था. 2ब क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ, याला आपण काही प्रमाणात संबोध निर्मिती. मूर्त क्रियाकाल अवस्था या ठिकाणी नैसर्गिक घटकावरून निष्कर्ष. आणि बौद्धिक विकास म्हटलं की वैचारिक समस्येचा भाग म्हटलं की टॉपमोस्ट. आणि नुसतं फक्त चेतकांचं वर्गीकरण शब्दपूर्व, आणि म्हणून या ठिकाणी दोन पर्याय बरोबर आहे. थँक्यू. विद्यार्थी मित्र, मला वाटतंय एकदा ह्या प्रश्नाची तुम्ही चर्चा व्यवस्थितपणे ऐकली असेल, अगोदरचा व्हिडिओ पाहिला असतील तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये अध्ययन या संकल्पनेवर आधारित माहिती पाहणार आहोत, कारण हा घटक सुद्धा टीईटी परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. धन्यवाद.